मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणीसाठी पर्वणीच. अभिनेत्री तन्वी मुंडले. ओरायन मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणाईसाठी पर्वणीच आहे. पनवेलमध्ये असा अत्याधुनिक व सुसज्ज मॉल असणे हे अभिमानास्पद आहे. मंगेश परुळेकर, मनन परुळेकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोखंदळ ग्राहकांना काय लागते याची पूर्ण जाणीव ठेवून येथून वेगवेगळ्या प्रकारचे व ब्रँडचे दालने खुली केली आहेत व येथे खरेदी करताना एक वेगळाच आनंद मिळतो. त्याचबरोबर ग्राहकांसाठी शॉप अँड विन ही स्पर्धा दरवर्षी सातत्याने आयोजित करतात व मोठ्या प्रमाणात बक्षीसही वाटप करतात. ही एक पर्वणीच असल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी ओरायन मॉल येथे बक्षीस वितरण प्रसंगी केले. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग हे सुद्धा होते. यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जावा याजदी रोड स्टार मोटरसायकल कुपल पाटील यांना मिळाले, तर द्वितीय पारितोषिक ई बाईक मिनी अँथनी, तर तृतीय पारितोषिक 10,000 रुपये व्हाउचर भावना वरद यांना मिळाले. यावेळी बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग यांनी सुद्धा मॉलचे कौतुक करून प्रथमच अशा प्रकारचा मॉल व त्यात पनवेलकरांनी भरभरून दिलेले प्रेम पाहिल्याने मन भरून आले आहे. या ठिकाणी माझ्या मुलीसाठी खरेदी करण्यासाठी नक्कीच यायला आवडेल असेही त्यांनी आश्वासन दिले. अशाच प्रकारची स्पर्धा भरवल्याबद्दल परुळेकर कुटुंबाचे त्यांनी अभिनंदन केले. खूप जबरदस्त वाटतंय. लोक सगळी इतकी प्रेमळ आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाली, एवढ्या वेळ थांबलीसुद्धा आम्हाला बघायला. खूप खूप प्रेम मिळालं, खूप प्रेम दिलं पनवेलकरांनी खूप प्रेम दिलं आणि ह्या छान अशा मस्त मॉलमध्ये येऊन खूप जबरदस्त वाटतं. नेक्स्ट आपलं काही प्रोजेक्शन आहेत का प्रोडक्ट? हो, नेक्स्ट आत्ता जस्ट माझी धर्मा AI स्टोरी येऊन गेली फिल्म. आता कोक नावाची एक हिंदी फिल्म आहे, दुसरी हार्दिक शुभेच्छा नावाची एक फिल्म आहे आणि जबरदस्त 2 आहे. हो हो, पनवेलला आलो आहे मी, ऑफकोर्स आलो आहे, पण ह्या मॉलमध्ये पहिल्यांदा आलो आहे. पनवेल कितपत माहिती नाही आहे, पण आज देशात परदेशात सगळीकडे फिल्म चाललेली आहेत आणि एक ईर्षा वेगळी आहे. हो, तर पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये काही डेव्हलपमेंट आहे या हिशोबाने इथे काही करू इच्छित. हो नक्कीच, आणि मला इथली लोक खूपच वॉर्म, प्रेमळ आणि खूप सपोर्टिव्ह वाटली. सो इथे समजा काही शूट करण्याचं संधी मिळाली तर मी नक्कीच पनवेलमध्ये येऊन शूट करीन. खरं तर काय म्हणतात, तो आपल्याला ना आपला ऑडियन्स, आपले प्रेक्षक आपल्यावर किती प्रेम करतात हे कळण्यासाठी ना प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. तेव्हा त्यांचं जे अमाप प्रेम मिळतं ते अतुलनीय आहे. आज मी पनवेलमध्ये आले आणि पनवेलकरांचं हे प्रेम म्हणजे आपलेपणा वाटतो त्यांना भेटल्यानंतर, बोलल्यानंतर. सगळीकडे तुम्हाला तुमच्या व्यक्तिरेखेच्या नावाने हाक मारतात वगैरे. त्यामुळे आपल्याला कळतं की आपण जे काही 12-13 तास काम करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे, त्यावर प्रेम करतायत. आणि अर्थात पनवेल खूप सुंदर आहे. मी आजपर्यंत कामानिमित्त कधी इथून फक्त पास व्हायचे, कधी थांबण्याची वेळ आली नव्हती, कारण कधी तसं काम निघालं नाही. पण आज ओरायन मॉलने आम्हाला बोलवलं, त्यानिमित्ताने मी अख्खा मॉल फिरले. अतिशय सुंदर त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आहे, शॉप अँड विन नावाचा एक कॉन्टेस्ट. मला फार आवडलं आहे. एका मराठी माणसाने हा मॉल सुरू केला आहे, काय वाटतं तुम्हाला? मराठी माणसात खूप ताकद आहे आणि आपल्याला ते समजायला थोडासा वेळ लागतो, पण आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आणि खरं तर आणखी एक खासियत मला त्यांच्याशी वाटते की ते एक मराठी माणूस असून या त्यांच्या मॉलमध्ये सगळे सण ते साजरे करतात त्याच जल्लोषात, आणि त्यासाठी त्या खूप छान छान ऑफर्सही देतात. सो ही उल्लेखनीय बाब आहे आणि फक्त मराठी माणूसच करू शकते. आगामी नवीन मालिका, चित्रपट किंवा सिरियलबद्दल काय सांगाल? आत्ता मी एक हिंदी भाषेसाठी एक काम केलं आहे, एक वेब सिरीज केली आहे छोटीशी, एक 7 एपिसोड्सची, जी लवकरच तुमच्या भेटीला येईल. आणि मी तुम्हाला हेच सांगेन की जसं तुम्ही आजपर्यंत माझ्या भूमिकांवर प्रेम केलं तसं याही कामावर प्रेम करा. आता थोडी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची मीच वाट बघते आहे. वेगवेगळ्या मीडियम्समध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करते आहे. आणि येस, मी आता एक यूट्यूबची सिरीजही केली जी त्याचे 3 एपिसोड्स काय विषय नावाच्या चॅनलवर आले आणि त्यावरही भरभरून प्रतिसाद तुम्ही दिला आहे, प्रेम दिलं आहे. तसंच त्या पुढच्या एपिसोड्सनाही द्या आणि मी वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न केला.